ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सुमन रविराजना सांगत असते की आता मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकू ठेवायला पाहिजे। त्यामुळे प्रतिमा इथे आल्यामुळे तिला संक्रांतीचं वाण द्यायला सांगूया आणि त्यांचे जेवढे पण सोहळे राहिले ते सगळे सोहळे पूर्ण करूया। इकडे मकर संक्रांतीच्या दिवशी अर्जुन सायलीला भेटायला जाणार असते हे प्रियाला कळलेले असते। इकडे आता अर्जुनला कसं थांबवायचं याचा विचार प्रिया करत असते। तेव्हाच तिला पूर्णाईचा पोटदुखी आणि डोकेदुखीचं तिला समजते आणि तिथेच प्रियाच्या डोक्यात भयानक प्लॅन आलेला आणि इकडे जर पूर्णाईला जास्त दुखायला लागलं पोटात तर अर्जुन सायलीला भेटायला जाणार आणि इकडे आपला प्लॅन फत्त होईल आणि अर्जुन सायलीला भेटायला जाणार नाही। इकडे रविराज प्रतिमाला बोलतात की तू सायलीचा जास्तच विचार करायला लागली। रविराज बोलतात तू पण अशी उदास राहिली त्याचा परिणाम आपल्या मुलीवर आणि आपल्या घरावर होईल। तेव्हा प्रतिमा बोलतात तुम्ही जसं सायलीवर वागलात ते मला पटत नाही आहे। प्रतिमा बोलते अर्जुनला क्लीन चिट मिळाली तशी सायलीला निर्दोष का साबित केला नाही। प्रतिमा बोलते की सायलीने आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी जो पण प्रयत्न केला तो तिच्यासाठी केला नाही, त्याच्या वडिलांसाठी केला आणि त्याच्यासाठी तिने आणि यामध्ये गरिबी काय असते मी 20-22 वर्ष आणि सायलीने मला जर मंदिराबाहेर पाहिलं नसतं तर मी मंदिराच्या बाहेर भीक मागत राहिली। तेव्हा रविराज बोलतात तुला काय सांगायचं आहे, तरी पण मला कळते की तुला सायलीबद्दल खूप आपुलकी माया आहे। प्रतिमा बोलते सगळ्यांनी सायलीशी संबंध सोडले असले तरी मला सायलीला भेटायचं मला माझी फॅमिली मिळवून देण्यास त्या मुलीचा हात आहे आणि माझी वाचा परत मिळवून देण्यामध्ये त्या मुलीचा हात आहे। ते प्रतिमा रविराज समोर हट्ट करते की मी सायलीला हळदी कुंकूला बोलवणार आहे। नागराज आणि महिपंतला ही गोष्ट कळते तेव्हा नागराज बोलतो की प्रतिमा सायलीला हळदी कुंकवासाठी जर ती घरी घेऊन आली तर हे आपल्यासाठी चांगले नाही आणि प्रतिमाला सगळं आठवण्यास मदत होईल आणि आपला कार्यक्रम चांगलाच होऊन जाईल। तेव्हा साक्षी बोलते प्रतिमा आणि सायलीला खूप लांब राहायला पाहिजे। इकडे विमलला किचन मधून जाऊन सांगून इथे प्रिया एका पातेल्यामध्ये मोहरी तापून त्याचा काढा बनवून तो तयार करते आणि तिकडनं विमल सगळं बघत असते पण विमल प्रियाला काय बोलत नाही आणि त्या टायमाला विमल अर्जुनला कॉफी देण्यास वरती गेली असते आणि त्या टायमाला इथे प्रिया तो मोहरीचा काढा बनवून तो पूर्णाईला दिलेला असतो आणि तो काढा पिल्यानंतर पूर्णाईमध्ये उलट्या मळबळ हे लक्षणे दिसायला लागतात आणि हे सगळं कसं घडलं हे सगळं विमलला चांगलंच लक्षात आलेलं असतं। अश्विन आलेला असतो तेव्हा इथे अश्विन पूर्णाईला तपासतो तेव्हा सगळ्यांना पूर्णाईची काळजी वाटते। इथे अश्विन बोलतो काय का घाबरण्याची गरज नाही, मी तिला एक गोळी दिली आहे। तेव्हा इथे प्रिया ओरडायला लागते आणि बोलते पूर्णाईला आता हॉस्पिटल न्यायला पाहिजे आणि पुढे पूर्णाईला अजिबात त्रास होणार नाही। तेव्हा इथे अर्जुनला प्रियाचे ते बोलणे ऐकून संशय प्रियावर आलेला असतो। इकडे साक्षी बोलते की सायली आणि प्रतिमा एकत्र आली नाही पाहिजे, ती लांबच राहिली बरी। तेव्हा महिपंत बोलतो की त्यासाठी आपल्याला प्रतिमाचा काटाच काढला पाहिजे आणि काही झालं तरी या दोघांमध्ये आपल्याला प्रतिमाला संपवलं पाहिजे। हळदी कुंकूला सायली तिला भेटायला येणार आहे ना त्यापेक्षा सायलीवर ते खापर फोडा आणि प्रतिमाला संपवून टाका, न राहणार सायली न राहणार प्रतिमा आणि आपल्या डोक्याची खटखट पण राहणार नाही। तेव्हा इथे प्रिया बोलते ही गोष्ट तुम्हाला सोपी वाटते काय, तेव्हा महिपंत बोलतो एवढी सोपी पण नाही आणि तेवढी अवघड पण नाही। पूर्णाईची तब्येत नॉर्मल झाली हे समजताच अर्जुन इथे वाऱ्याच्या वेगाने सायलीच्या घरी आलेला असतो। इकडे कुसुमने खूप मोठा कार्यक्रम ठेवलेला असतो, इथे गौतम आणि शीतल पतंग उडवणार असतात आणि दोघांची स्पर्धा होणार असते आणि त्यासाठी कुसुम आणि सायलीने त्या दोघांना बाहेर पाठवलेलं असतं आणि तेव्हा सगळे विचार करतात की आता पतंग उडवण्याची स्पर्धा कोणामध्ये ठरवावी आणि तेव्हा तिथे सगळेजण चाळीमधली लोक अर्जुन आणि सायलीचं नाव घेतात आणि तेव्हा अर्जुन आणि सायली तयार झालेले असतात आणि अर्जुन आणि सायलीने पतंग हवेत उडवलेला असतो। तेव्हा इथे कुसुम सायलीला बोलते अर्जुनचा तो पतंग कापून टाक। तेव्हा इथे अर्जुनलाही चैतन्य सपोर्ट करत असतो आणि तेव्हा दोघेही पतंग उडवण्याचा भन्नाट आनंद घेत असतात। तेव्हा तिथे मधुभाऊ आलेले असतात तेव्हा अर्जुन आणि सायलीला पतंग उडवताना पाहत तेव्हा मधुभाऊ सायलीला बोलतो बस झाला। अर्जुन बोलतो तुम्ही रागवू नका, आज मकर संक्रांत आहे, हा तिळाचा लाडू घ्या। तेव्हा अर्जुन मधुभाऊंना प्रेमाने तिळगुळचा लाडू देतो। तेव्हा अर्जुन बोलतो मी सायलीला पुढच्या वेळी पण पतंग उडवायला इथे घेऊन येणार, पण मधुभाऊ हे सगळं बघत असतात पण त्यांचा नाविलाज झालेला असतो। तेव्हा अर्जुनने मधुभाऊंची चिडचिड बंद करून आता मधुभाऊंच्या लक्षात आलं असतं की काही करून अर्जुन ऐकत नाही आणि आपली प्रेमाने काळजी घेत मधुभाऊंचा राग शांत केलेला असतो। तेव्हा इथे पतंग उडवून अर्जुन घरी आलेला असतो तेव्हा त्याला पूर्णाईची काळजी वाटत असते। अर्जुन पूर्णाईला बोलतो तुम्हाला कसं वाटतं, बरं वाटतं ना? तेव्हा पूर्णाई बोलते आता मला बरं वाटायला लागलं। तेव्हा इथे अर्जुन पूर्णाईला बोलतो हे कसं झालं, तेव्हा पूर्णाई बोलते मी सकाळी नाश्ता केला तेव्हापासून मला हे व्हायला लागलं, पण त्यानंतर मात्र प्रियाने मला काढा दिला आणि तो काढा पिल्यानंतर मला अजूनच त्रास व्हायला लागला आणि त्यानंतर उलट्या आणि मळमळ त्यापासून सुरू झालं आणि त्यानंतर अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि त्याला प्रियावर संशय येतो। हा सगळा जाब विचारण्यासाठी जेव्हा अर्जुन प्रियाच्या रूम मध्ये जातो तेव्हा विमल त्याला अडवते आणि बोलते हे सगळं प्रियामुळे झालं आहे। पूर्णाजीने जो काढा पिला ना तो काढा प्रियाने बनवला होता। तेव्हा अर्जुन बोलते विमलताई तुम्ही काय बोलते, तेव्हा विमल बोलते खरं मी बोलते। तेव्हा इथे विमल बोलते की प्रियाने
पूर्णाईला मोरीचा काढा पियाला दिला तेव्हापासून पूर्णाईला त्रास व्हायला लागला। जेव्हा प्रिया किचन मध्ये आली तेव्हा तुम्हाला तुमची कॉफी घेऊन जायला सांगितलं आणि तेव्हा तिने हे काम केलं। हा मोरीचा काढा पिल्याने हा त्रास होतो हे मला माहित आहे। ते अर्जुनला धक्का बसतो आणि तो रागारागाने पूर्णाईकडे येतो आणि तो सगळ्यांना बोलवतो आणि तेव्हा अर्जुन प्रियाचा हात पकडतो आणि तो बोलतोय तू इकडून निघून जा। तेव्हा कल्पना बोलते तू काय बोलतोस तू, तेव्हा सगळे अर्जुनकडे बघतात। तेव्हा इथे अर्जुन प्रियाला बोलतो तू पूर्णाईला मोरीचा काढा पियाला दिलास ना। तेव्हा इथे प्रियाला चांगलाच घाम सुटतो। तेव्हा अर्जुन बोलतो या पूर्णाईला या प्रियामुळे त्रास झाला। अर्जुन इथे सांगतो की पूर्णाईला की हिने प्रियाने मी तिथे सायलीला भेटायला संक्रांतीला जाऊ नये म्हणून तिने तुला मोरीचा काढा दिला आणि तुला मी इथे थांबावे तिला वाटत होतं। आणि तेव्हा रागाने अर्जुन प्रियाजवळ येतो आणि तो बोलतो तू आताच्या आता इथून चालती। आणि ते पूर्णाईला राग येतो आणि ती तिच्या कानाखाली वाजवते आणि बोलते तू आताच्या आता इथून चालती। आणि तेव्हा इथे प्रिया पूर्णाजीची माफी मागते आणि बोलते मला माहित नव्हतं की मोरीचा काढा कोणाला कशाला द्यावा। आणि आता इथे विमलने प्रियाचं चांगलंच कारस्थान उघडकीस आणून दिलेलं असतं। आणि आता पुढे अर्जुन काय आता इथे निर्णय घेणार हे पाहणे आता पुढे रंजकच होणार आहे।